नमस्कार. आज आपण भात शेतीला वाचवणाऱ्या एका अगदी नवीन आणि भन्नाट उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. सध्या जगभरात एक मोठा प्रश्न आहे. औषधांनाही न जुमाडणाऱ्या किडींपासून आपल्या भात पिकाला कसं वाचवायचं? हे रसशोषक तुडतुडे पिकांमधलं जीवच शोषून घेतात. यातून हॉपर बर्न होतो आणि अख्खं पीक उद्ध्वस्त होतं. तर मुख्य अडचण काय आहे? जुनी कीटकनाशके आता पूर्णपणे कुचकामी ठरत आहेत. आपल्याला त्वरित नवीन उपाय हवाय. आणि म्हणूनच निहोन नोह्याकूने एक जबरदस्त उपाय शोधलाय. त्याचं नाव आहे बेन्झपायरेमॉक्झान, म्हणजेच BPX. हे एकडायसॉन टायटर डिस्रप्टर आहे. ते किडींची कात टाकण्याची प्रक्रियाच रोखून धरतं आणि यात अजिबात क्रॉस रेझिस्टन्स नाही. याच्या लोगोमधले संगीताचे सूर पहा. हे शेती आणि निसर्ग यांच्यातील एक अतिशय सुंदर असा सुसंवाद दर्शवतात. पण हे खरंच काम करतं का? चला इंडियन जर्नल ऑफ एंटॉमॉलॉजीची शेतातली प्रत्यक्ष आकडेवारीच पाहूया. इथे फरक अगदी स्पष्ट आहे. BPX वापरल्यामुळे काहीही न वापरलेल्या पिकाच्या तुलनेत उत्पादनात किती मोठी वाढ झालीये पहा. तर महत्त्वाचा मुद्दा असा, प्रति हेक्टर फक्त 100 ग्रामचा डोस हा या किडींना संपवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. फवारणीनंतर अवघ्या 7च दिवसांत बघा, BPXने जुन्या कीटकनाशकांना कसं मागे टाकलंय. याचा वेग खरोखरच थक्क करणारा आहे. आत्ता वळूया एका खूप महत्त्वाच्या विषयाकडे. पर्यावरणासाठी हे किती सुरक्षित आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. याचा LD50 आकडा 2000 पेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ सस्तन प्राण्यांसाठी हे रसायन अगदीच नाममात्र विषारी आहे. हे पक्षी आणि मधमाशांसाठी एकदम सुरक्षित आहे. पण हो, गोड्या पाण्यातील माशांसाठी मात्र आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल. पिकांचे मित्र असणाऱ्या कोळ्यांची संख्या सुरुवातीला थोडी कमी झाली, तरी अवघ्या एका आठवड्यात ती पुन्हा वेगाने वाढली. आणि म्हणूनच एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच IPM प्रोग्राममध्ये BPX हे अगदी अचूक बसतं. हे खरोखरच फायदेशीर आहे. व्यावसायिक स्तरावर हे बनवताना अतिशय नियंत्रित आणि गुंतागुंतीच्या अशा रासायनिक प्रक्रियेचा वापर केला जातो. 2007च्या पहिल्या शोधापासून ते जपान आणि भारतातील व्यावसायिक नोंदणीपर्यंतचा BPXचा हा जागतिक प्रवास खरंच थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे 2023मध्ये भारतात BPX आणि पायमेट्रोजिन एकत्र असलेलं एक एकदम नवीन प्रीमिक्स रजिस्टर झालंय. यामुळे फवारणीचा कालावधी तर वाढतोच, पण जागतिक पातळीवर भूकमुक्ती साध्य करण्याच्या ध्येयालाही एक मोठा हातभार लागतो. किडींची प्रतिकारशक्ती वाढत असताना एकडायसॉन टायटर डिस्रप्टर्स हेच खऱ्या अर्थाने पीक संरक्षणाचे भविष्य असू शकेल का? नक्कीच विचार करा.